क्वीन ऑफ स्विंग या चॅनलवर तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। तर ही बघा, ही आहे माझी डोहाळे जेवणाची साडी। दाखवणार आहे की या साडीवरती मी कसा ब्लाऊज शिवलेला। तो ब्लाऊज फक्त तुम्ही डोहाळे जेवणालाच नाही तर तुमच्या लग्नाला पण शिवू शकता, फक्त त्यामध्ये तुम्हाला थोडेसे चेंजेस करावे लागतील। तर मी तुमच्यासोबत लग्नामध्ये तुम्हाला तसा ब्लाऊज शिवायचा असला तर कसे चेंजेस करायचे ते देखील सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका, कारण की इथे तुम्हाला उपयोगी पडतील अशा टिप्स, ट्रिक्स आणि ब्लाऊजचे पॅटर्न तसेच वेगवेगळ्या विषयावर मी व्हिडिओ घेऊन येत असते। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा आणि ते बेल आयकन ही नक्की क्लिक करा। या साडीला असा लाल पदर आलेला, या साडीच्या पदराला मी अजून काहीच केलेलं नाहीये। मला या साडीच्या पदराला गोंडे लावायचे, त्याचा व्हिडिओही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। पदर अशा टाईपमध्ये। आता ब्लाऊज बघूयात आपण। मला ही साडी खूपच आवडलेली, तर हे असं ब्लाऊज आहे। 3/4 स्लीव्ज आहे, त्याच्या बोट नेक आहे, प्रिन्सेस कट आहे, असं प्रिन्सेस कटचं आहे। हुक आणि आय अशा लावलेल्या आहेत, स्टोन चेन लावलेली आहे। आता बघूयात मागचा गळा। हा बघा, तर अशा टाइप मधला गळा आहे। हा असा सुंदर आहे ना। मी आता माझा 7वा महिना सुरू होता, त्यामुळे मला ब्लाऊज शिवता नाही आलेलं, मी शिवून घेतलेलं। आणि नंतर हे जे वर्क आहे हे हाताने मी केलेलं। नंतर काही नाही, फक्त स्टोन चेन चिटकवलेली आणि त्यानंतर ही जी आपली सुई असते एम्ब्रॉयडरीची आणि हा जो गोल्डन कलरचा धागा असतो त्याने फक्त हे गोल्डन मणी असे लावलेले। मी मागून पण दाखवतो तुम्हाला। हे एकदम फिनिशिंग सोबत आलेलं आहे हे नाव, कारण की मला ब्लाऊज असं स्पेशल पाहिजे होतं, त्यामुळे मी आई नाव टाकलेलं आणि हे 2 पाये टाकलेले खाली आणि हे फक्त चिटकवलेलं। याच्यानंतर काहीच केलेलं नाही। मी त्यांच्याकडूनच लेस लावून घेतलेली आणि फक्त हे जे मणी आहेत ग्रीन कलरचे आणि ही स्टोन चेन त्यानंतर लावलेली त्यावरती। हे असं माझं ब्लाऊज होतं। मी ब्लाऊज घालून कसा लुक आला ते देखील फोटो शेअर करेल साईडला कुठेतरी। तर हे बघू शकता, पूर्ण ब्लाऊजचा लुक हा असा आलेला, असा दिसतो हा ब्लाऊज। आणि घातल्यानंतर इतकी सुंदर दिसत होती ही साडी आणि ब्लाऊज, मला खूप आवडलेलं। आणि स्वतःनं काहीतरी केलेलं असलं ना, ते घालण्यात वेगळीच मजा येते। त्यामुळे हे अगदी स्वस्तात मस्त झालेली माझी एम्ब्रॉयडरी, घरचे घरी, ती पण फक्त ब्लाऊजचे चार्जेस गेलेले बाहेर आणि नंतर बाकीचं सगळं तर मीच केलेलं। त्यामुळं मला खूप आवडते ही साडी। डिझाईन तुमच्या लग्नातल्या शालूच्या साडीवर टाकायची असेल तर इथं सिम्पली तुम्ही तुमचं नाव टाकू शकता किंवा नवरदेवाचं नाव टाकू शकता किंवा मिसेस जे असेल ते टाकू शकता। तर अशा प्रकारे हे ब्रायडल ब्लाऊज ही होईल। छान अशी दिसते ही डिझाईन। मी साडीला गोंडे लावण्याचा व्हिडिओ लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत। तर हा होता माझा ब्लाऊज, असा होता माझ्या डोहाळे जेवणाचा ब्लाऊज। हा मला खूप आवडलेला। मंडळी, मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा। मला ही डिझाईन आवडली का नाही हे मला कमेंटमधून नक्की सांगा। धन्यवाद।